वायवी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची भेट। दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओला दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती। विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। हेक्टरी 50,000 मदतीसह कर्जमाफीची मागणी। उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावं। मुख्यमंत्री असताना ते किती वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, त्यांचे अश्रू पुसले, सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। शिंदेंचा पलटवार। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपयांची कपात। राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जातोय। सरकारची दिवाळखोरी समोर आली आहे। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न। सतेज पाटील यांचा हल्लाबोल। उसावर प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांचाच खिसा कापला ही एक प्रकारे आधुनिक टोल वसुली। आमदार रोहित पवार यांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांवर पैशांचा भार येणार नाही। कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक। सांगलीच्या तासगावमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई देण्याची मागणी। 100% पीक पाहणी करण्याचा महसूल खात्याचा निर्णय। गावागावात जाऊन नुकसानाची पाहणी करण्यात येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीला 3 हप्ते दिले। आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। लाडक्या बहिणीच्या विरोधात हेच लोक कोर्टात गेले, मात्र योजना बंद पडली नाही आणि पुढेही चालूच राहणार। एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य। ई-केवायसी साठी 2 महिन्यांची मुदत। पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड बंधनकारक। बीडमध्ये उद्या 2 दसरा मेळावे। पंकजा मुंडेंचा उद्या सावरगावमधील भगवान भक्ती गडावर मेळावा तर जरांगे नारायण गडावर मेळावा घेणार। उद्याच्या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू। भिवंडी महाराष्ट्रामध्ये असल्याचा अबू आझमींना विसर। हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचं वक्तव्य। तर मी मराठी शिकतोय, टीकेनंतर अबू आझमींची सारवासारव। भिवंडी काय अबू आझमींच्या बापाची आहे का? भिवंडीमधील जनता चोख उत्तर देईल। शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। मराठीची आवश्यकता वाटत नसणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडून जावं। नवनीत राणा यांचा अबू आझमींवर निशाणा। एसटीनं घोषणा केलेली दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर हा निर्णय। अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला। फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी दिलेली तक्रार खोटी असेल तर त्याबाबत कारवाई होईल। मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही। फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त। खेवलकर यांची जामिनावर सुटका। मला आधीपासूनच माहिती होतं खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज सेवन केलेलं नाही। प्रकरणामध्ये कुठलंही तथ्य नाही। हा फक्त बदनामीचा प्रकार होता। जावयाला जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। गुंडा निलेश घायवळ याच्यावर आणखी एका गुन्ह्याची भर। पासपोर्टसाठी बनावट पत्ता दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार। घायवळच्या पुण्याबाहेरील संपत्ती आणि जमिनीची तपासणी होणार। धनगर आरक्षणासाठी जालन्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको। रस्त्यावर टायर जाळत आंदोलकांकडून निषेध व्यक्त। कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी। विद्यार्थिनीच्या हातात धागा नको। शाळेकडून फतवा जारी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार। कांताबाई चंदूलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस। अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी। मुंबई आणि इंदूरमध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी। हेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी छापेमारीची कारवाई। मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात। हुरन इंडिया रिच लिस्टमध्ये किंग खानची भव्य एंट्री। बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान बनला जगातला सगळ्यात श्रीमंत अभिनेता। एकूण संपत्ती 12,490 कोटींवर। आरएसएसच्या शताब्दी निमित्तानं टपाल तिकीट आणि नाणं जारी। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 रुपयाचं नाणं जारी।